हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. आवाज येतोय? माझ्या स्क्रीन दिसतीये? प्लीज दिसत असेल तर व्हॉट्सअपवरती एकदा टेक्स्ट करून कळवा. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय वेलकम यू ऑल ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ग्लोबल ऑनलाईन. जसं की आपल्याला फ्रेंड्स माहिती आहे, ग्लोबल ऑनलाईनने एक कम्प्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे 2023 मध्ये हेल्ड ऑन होणार आहे. या पर्टिक्युलर सिरीज मध्ये पेपर 1 साठी आपण कोर्स स्टार्ट केला होता. ठीक आहे, तर डीआयचा टॉपिक ऑलरेडी आपण मॉर्निंग लेक्चर्स मध्ये कव्हर करतोय. तर आजच्या पर्टिक्युलर इव्हनिंग लेक्चर मध्ये जे आहे आपण पर्सेंटेज हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. राईट, एकदा मी फुल स्क्रीन करून घेते. फाईन, ठीक आहे. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला स्टार्ट करू. बिफोर दॅट प्रोडक्ट डिस्क्रिप्शन थोडं बहुत देऊन घेऊ. त्यामध्ये महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी जो 2023 कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील अँड दीज आर इन द लाईव्ह फॉर्मॅट. ठीक आहे, झूम असेल किंवा युट्यूबवरती लाईव्ह फॉर्मॅट, अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. कम्प्लीट थिअरी बेस्ड लेक्चर्स. यामध्ये तुम्हाला मल्टिपल MCQ ची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल. 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील. ऍट द सेम टाइम फुल सिलेबस नोट्स पीडीएफच्या फॉर्म मध्ये देण्यात येईल. ठीक आहे, कोर्स फीस जी आहे फॉलोइंग फीचर्सची 2500 पासून रिड्यूस करण्यात आलेली आहे टू 2000 ओनली. तुम्हाला जर कोर्सला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, विच इज 9766066858, किंवा यू कॅन गो अँड डाउनलोड दी ग्लोबल ऑनलाईन ऍप फॉर दी सबस्क्रिप्शन ऑफ दी कोर्स. अशा पद्धतीने ग्लोबल ऍप जे आहे, ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. वन्स यू इन्स्टॉल इट, तुम्हाला ओपन केल्यावर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचा आयकन दिसतं. राईट, स्टोअर वरती क्लिक करा. तुम्हाला माय कोर्सेस या पेज वरती नेऊन सोडेल. तिथे तुम्हाला वरच्या साईडला सर्च टॅब दिसतोय, त्यामध्ये तुम्हाला कोर्स जे आहे टाईप करायचा, रिक्वायर्ड कोर्स. खालच्या साईडला फीस पण डिस्प्ले होऊन जाईल. अशा पद्धतीने कोर्सला एनरोलमेंट करा. जर सिम्पली काहीच समजत नसेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने कोर्सला एनरोल करा. ऍट द सेम टाइम जर तुम्हाला नोट्स आणि MCQs अवेलेबल करून घ्यायचे असतील, ज्यांचं पेपर टू फॉलोइंग सब्जेक्ट्स आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स किंवा इन्व्हायरमेंटल स्टडीज, यापैकी कुठलाही जर तुमचा सब्जेक्ट असेल पेपर 2 साठी, तर तुम्हाला त्यासाठी नोट्स आणि MCQs पाहिजे असतील, ठीक आहे, कंपायलेशन ऑफ नोट्स अँड MCQs, तर ह्या पर्टिक्युलर पेपर 2 च्या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येणार आहे. ठीक आहे, ऍट द फीस ऑफ जस्ट 1500 रुपीज. आता सध्याला डिस्काउंट चालू आहे यावरती -25%, अँड द व्हॅल्यू इज जस्ट ऑफ 1500 रुपीज. तर तुम्ही तुमच्या कोर्सला एनरोल करा, मॅक्सिमम स्कोर करा आणि गॅरंटेड सिलेक्शन एन्श्योर करा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने कालच्या लेक्चरमध्ये काय केलं होतं आपण, पर्सेंटेज हा टॉपिक स्टार्ट केला होता. राईट, पर्सेंटेज हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. कशा पद्धतीने पर्सेंटेज काढायचंय शॉर्टली आपण बघितलं. राईट, एखाद्या गिवन क्वांटिटीचा 10% काढायचा असेल, 13% काढायचं असेल, 15% काढायचं असेल, तर कशा पद्धतीने काढायचं हे आपण डिस्कस केलं. ठीक आहे, मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देईल ऍट द एंड ऑफ द लेक्चर. ठीक आहे, कशा पद्धतीने व्हॅल्यूजचं तुम्ही 3% काढायचंय, किंवा दिलेली क्वांटिटी फॉर एक्झाम्पल 273 किंवा 2771 दिलेली व्हॅल्यू, ह्याचे 3% काढून दाखवा तुम्ही मला. अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही सिम्पल क्वेश्चन्स देईल, तुम्ही ते प्रयत्न करा की सोडवता येईल तुम्हाला अशा पद्धतीने. राईट, ठीक आहे, तर आजचा जो फर्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला, ह्यामध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. फ्रूट सेलर दिलेलं आहे. ठीक आहे, अ फ्रूट सेलर हॅड सम ऑरेंजेस अँड ही सेल्स 40% ऑफ द ऑरेंजेस. 40% ऑफ द ऑरेंजेस सेल करने के बाद भी he still has 420 oranges. What is the total number of oranges he had originally? प्रश्न ज्यांना नाही समजला त्यांनी लक्ष द्या. एक फ्रूट सेलर आहे, ठीक आहे, एक फळवाला आहे. ठीक आहे, त्या फळवाल्याकडे फॉर एक्झाम्पल स्टार्टिंगला, सुरुवातीला हा फळवाला आहे, तो फळ विकतोय. ठीक आहे, फळ विकतोय तो बेसिकली. फाईन, तर सुरुवातीला त्याच्याकडे समजा, आपल्याला नाही माहिती की सुरुवातीला जेव्हा त्यांनी विकायला सुरू केलं कितीतरी क्वांटिटी आहे, आपल्याला माहिती नाही ती क्वांटिटी काय आहे. ठीक आहे, ऑरेंजेसची. तर त्यांनी विक्री जे सुरू केली, ठीक आहे, दिवसाच्या एंडला, किंवा आपण म्हणू शकतो ह्या X पैकी त्यांनी 40% जे संत्री होते ते विकून काढले.
ठीक आहे. 40% जे संत्री होते त्या एक्स क्वांटिटी पैकी 40% त्यांनी विकून काढले. विकल्यावरती सुद्धा त्याच्याकडे किती संत्रे राहतात? 420 ऑरेंजेस स्टील त्याच्याकडे राहतात. प्रश्न काय विचारलाय की व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस ही हॅड ओरिजिनली, म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीला किती ऑरेंजेसची संख्या होती हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, प्रश्न समजला असेल असं मी विचार करतेय. ठीक आहे, लक्ष द्या. आता समजा लेट फॉर, आता हे काही गोष्टी मी इंग्लिश मध्ये पण एक्सप्लेन करत जाईल, सगळ्यांना समजेल असं. ठीक आहे, लेट नंबर ऑफ ऑरेंजेस बी एक्स. ठीक आहे, ऍट स्टार्टिंग. ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्या. सुरुवातीला समजा लेट नंबर ऑफ ऑरेंजेस, टोटल संख्या संत्र्यांची सुरुवातीला समजा एक्स आहे. सुरुवातीला म्हणजे विक्रीच्या सुरुवातीला. ठीक आहे, समजा एक्स ही क्वांटिटीची संत्री त्याच्याकडे प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि दुसरा प्रश्न काय दिलाय त्यांनी प्रश्नामध्ये, दुसरं सेंटेन्स काय दिलंय की ह्या एक्स क्वांटिटी पैकी 40% जर आपण विकायला काढलो, त्याच्याकडे 420 ऍपल्स किंवा संत्रे स्टील राहतात. समजा 100% म्हणजे ही एक्स ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, 100% जर एक्स ची व्हॅल्यू आहे, ह्यापैकी 40% विक्री झाली आहे, म्हणजे उरले किती टक्के? 60% मॅम. ठीक आहे, 100%पैकी 40%ची विक्री झालेली आहे. ठीक आहे, विक्री झाल्यानंतर 60% ऍपल त्याच्याकडे राहायला पाहिजेत. म्हणजे आता त्याच्याकडे किती आहेत? 420 संत्रे. म्हणजे 60% इज इक्विव्हॅलेंट टू हाऊ मच? 420. सगळ्यांना समजत आहे? ओके, आता आपण काय म्हणतो, सुरुवातीला समजा त्याच्याकडे एक्स ही क्वांटिटी आहे संत्र्यांची. समजा आता 100 मायनस 40%. कशाचे? एक्सचे. एक्स मधून आपण 40% मायनस करतोय, बरोबर आहे. सुरुवातीला त्याच्याकडे समजा 100 ऍपल असतील किंवा 100 संत्रे असतील, त्यापैकी 40% आपण रिड्यूस करतोय. म्हणजे काय करणार? 100 मायनस 40 कशाचे? ऑफ एक्स इज इक्वल टू 420. ठीक आहे, तर 60% ऑफ कशाचे 60%? परत ह्याचे 60% सुरुवातीचे इज इक्वल टू 420. काढायचं काय? ही एक्स व्हॅल्यू काढायची आहे. 60 भागिले 100, टक्क्यांची व्हॅल्यू काय असते? भागिले 100. हे मी कालच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, ऑफ एक्स म्हणजे काय? इंटू एक्स घ्या इज इक्वल टू 420. एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे? 420 इंटू 100/60. एक्स ची व्हॅल्यू आली 700. ठीक आहे, परत एकदा एक क्वेश्चन एक्सप्लेन करते मी. सुरुवातीला त्याच्याकडे समजा एक्स क्वांटिटी ऑफ संत्री प्रेझेंट आहे. ठीक आहे, सुरुवातीला एक्स क्वांटिटी संत्रीची प्रेझेंट आहे, त्यापैकी 40% संत्र्या विकायला काढल्या त्यांनी. म्हणजे 60% राहणार आहे. 100%तून 40% मायनस करा, 60% राहणार आहे. कशाच्या 60%? एक्सच्या. माहिती नाही आपल्याला, एक्स क्वांटिटी तर काढायची आहे, राईट. 60% ऑफ एक्स घेणार इज इक्वल टू 420. पर्सेंटेज ला डिनोट कसं करतो आपण? भागिले 100. ठीक आहे, 60% ला 60 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स इज इक्वल टू 420. काढा एक्स ची व्हॅल्यू. एक्स इज इक्वल टू 420 इंटू 100 भागिले 60, राईट. एक्स इज इक्वल टू 700. अशा पद्धतीने व्हॅल्यू 700 आली. समजलं सगळ्यांना? नाही समजलं असेल आम देअर, नंतर विचारा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 घ्या. आता क्वेश्चन मध्ये काय दिले? 3 स्टुडंट्स contested an election and received 1000, 5000 and 10,000 votes respectively. What is the percentage of the total votes the winning student gets? प्रश्न काय सांगितलाय? 3 विद्यार्थी आहेत. प्रश्न समजून घ्या आधी. 3 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, आणि इलेक्शन कंडक्ट करण्यात आलेलं आहे 3 विद्यार्थ्यांसाठी. ओके, 3 विद्यार्थ्यांसाठी जे निवडणूक कंडक्ट करण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाला वोटिंग भेटलेली आहे. ठीक आहे, समजा पहिला जो कॅन्डिडेट आहे ह्याला 1000 वोट्स भेटलेले आहेत, दुसरा जो कॅन्डिडेट आहे ह्याला 5000 वोट्स भेटलेले आहेत, आणि तिसरा जो कॅन्डिडेट आहे त्याला 10,000 मतं भेटलेली आहेत. ठीक आहे, प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल वोट्स ऑफ द विनिंग स्टुडंट? विनिंग स्टुडंटची आपल्याला टक्केवारी काढायची आहे.
विजेत्याची टक्केवारी काढायची. टक्केवारी काढण्यासाठी तुम्हाला बेसिकली एवढी अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की जे काही विनर आहे यामध्ये, ठीक आहे, त्याची टक्केवारी काढायची असेल तर आपल्याला त्याला कशाने भागावं लागेल? टोटल नंबर ऑफ वोट्स, म्हणजे पूर्ण इलेक्शन मध्ये किती वोटिंग झालेली त्याच्याने त्याला डिवाइड करावं लागणार आहे. ठीक आहे, ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्या आता इथे. ऍटलिस्ट एवढं तरी समजलं असेल. 3 कॅन्डिडेट आहेत, 3 कॅन्डिडेट्सला प्रत्येकाला एक पर्टिक्युलर वोटिंग देऊन ठेवलेले. एकाला 1000 पडलेत, एकाला 5000 आणि एकाला 10,000. प्रश्न काय विचारलाय? टक्केवारी काढायची कोणाची? विनिंग कॅन्डिडेटची. ठीक आहे, कशी काढणार? लक्ष द्या. आता टोटल वोटिंग किती झालीये? टोटल वोटिंग किंवा टोटल मतं किती पडलेले आहेत, जर असा प्रश्न असेल तर आपण काय करणार? मॅम 1000, एकाला 1000 पडलेत, एकाला 5000 पडलेत आणि तिसऱ्याला किती? 10,000 वोट्स. ठीक आहे, जर टोटल वोटिंगची किंमत काढली आपण तर किती? 16,000 लोकांनी मतं टाकलेले आहेत किंवा 16,000 मतं जे आहेत ते एक्झॅक्टली आलेले आहेत ह्या 3 कॅन्डिडेट्सला डिस्ट्रीब्यूट करून. राईट, तर ह्यामध्ये आता पर्सेंटेज काढायचा. कोणाची टक्केवारी काढायची? विनिंग कॅन्डिडेट. विनिंग कॅन्डिडेट म्हणजे अर्थात जिंकलेल्या कॅन्डिडेटची किंवा विनिंग स्टुडंटची. कशी काढणार? विनिंग स्टुडंटला वोट किती भेटलेत मला सांगा? 10,000. सगळ्यात जास्त, तिघांपैकी सगळ्यात जास्त 10,000, म्हणजे जे तिसरा मुलगा त्याला सगळ्यात जास्त वोटिंग पडलेली आहे त्याची वोट्स घ्या वरच्या साईडला. दॅट इज विनिंग कॅन्डिडेट्सचे वोट भागिले टोटल वोटिंग किती झाली आहे? 16,000ची वोटिंग झालेली आहे इंटू 100%. राईट, एवढं तरी समजलं सगळ्यांना की काय केलं आपण? टोटल वोटिंग काढली. टोटल वोटिंग किती झालेली आहे मॅम? एकाला 1000 पडलेत, एकाला 5000 आणि एकाला 10,000, म्हणजे टोटल वोटिंग झालेली आहे 16,000ची. पर्सेंटेज कोणाचं काढायला सांगितलंय? विनिंग कॅन्डिडेटचं काढायला सांगितलं. कशा पद्धतीने काढणार? विनिंग कॅन्डिडेटला किती वोट भेटलेले आहेत? 10,000 वोट भागिले 16,000 म्हणजे काय? टोटल वोटिंग, टोटल संख्या जेवढी आहे वोटिंगची झालेली डिवायडेड बाय 16,000 इंटू 100%. मी एकदम स्लो चाललेली आहे, कॅल्क्युलेशन करा. आन्सर येईल 62.5%. ओके ओके, सिंपल. जरी कॅल्क्युलेशन जमत नसेल 2 5 जा करा, 2 8 जार करा. ठीक आहे, अशा पद्धतीने कटछाट करत 62.5% जे वोटिंग येणार आहे. प्रश्नाची कॉन्सेप्ट प्लीज समजून घ्या. ओके, ह्यामध्ये की आपल्याला विनिंग कॅन्डिडेटची वोटिंग काढायला, टक्केवारी काढायला सांगितली होती. आता ह्यामध्ये मी तुम्हाला क्रॉस करून क्वेश्चन विचारेल. आय एम एक्सपेक्टिंग सगळ्यांनी कॉमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करून सांगतील मला. समजा प्रश्न जर असा आला असता की सेकंड पोझिशन असलेल्या व्यक्तीची टक्केवारी किती आहे? काढून प्रयत्न करा. विनिंग कॅन्डिडेट साठी कशी काढली? विनिंग कॅन्डिडेट कोण होता? सगळ्यात जास्त वोट पडलेला. सेकंड रँक म्हणजे काय? दुसऱ्या ठिकाणी किंवा सेकंड पोझिशन कोणता स्टुडंट आणलेला आहे? हा सेकंड स्टुडंट 5000 मतं आणलेला. ठीक आहे, त्याची टक्केवारी सगळ्यांनी मला इथे काढून दाखवा. ठीक आहे, पटपट काढा. तोपर्यंत मी थर्ड क्वेश्चन कडे वळतीये. फाईन, सिंपल क्वेश्चन आहे. सेकंड रँक वाल्याची तुम्हाला टक्केवारी काढायची. ठीक आहे, आता तिसरा क्वेश्चन बघा. एक स्टुडंट आहे, ठीक आहे, एक स्टुडंट आहे. फॉर एक्झाम्पल त्याला एक पर्टिक्युलर एक्झाम मध्ये पास व्हायचं असेल. समजा एक एक्झाम आहे. ओके, ही एक्झाम आहे. ह्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला 55% मार्क्स आणावे लागतील. ओके, 55% काय असतात? मार्क्स आणायचे. हे कंपल्सरी मॅन्डेटरी ऑप्शन देऊन ठेवलेलं आहे की एखाद्या स्टुडंटला पास व्हायचं असेल किंवा एक्झाम क्लिअर करायची असेल तर त्या पर्टिक्युलर स्टुडंटला 55% मार्क्स आणावे लागतील. समजा हा एक विद्यार्थी आहे, फॉर एक्झाम्पल राहुल नावाचा. फाईन, या राहुलला 120 मार्क पडले. 120 मार्क पडले आणि हा झालाय फेल. मी एकदम डिटेलमध्ये क्वेश्चन एक्सप्लेन करते, सगळ्यांनी लक्ष द्या. एक विद्यार्थी आहे, त्याला पास व्हायचं असेल तर 55% मार्किंग पासिंग आहे. राईट, पण हा विद्यार्थी जो राहुल आहे त्याला 120 मार्क पडले तर तो फेल झाला. समजा ह्याला अजून एक्स्ट्राचे 78 मार्क्स पडले असते तर तो पास झाला असता. कधी? 120 पडलेत, फेल झालाय, बट त्याला एक्स्ट्राचे 78 मार्क्स जर पडले असते अजून तर तो काय झाला असता? पास झाला असता.
ठीक आहे. प्रश्न काय विचारलाय, प्रश्नामध्ये काय विचारले की परीक्षा एकूण किती गुणांची आहे, ही जी एक्झाम आहे ह्याची मार्किंग किती आहे, म्हणजे किती मार्क्सची परीक्षा आहे, हा प्रश्न विचारला. आय गेस सगळ्यांना समजलं असेल क्वेश्चन. परत एकदा क्वेश्चन जे आहे समजून जाईल तुम्हाला, पॅटर्न समजून घ्या क्वेश्चनचे, राईट. प्रश्नामध्ये काय दिलेलं, एक स्टुडंट आहे, स्टुडंटला स्कोर करायचंय 55% ऑफ द मार्किंग आणि त्याला ऍक्च्युअल मार्क्स किती पडतात, 120 मार्क्स पडतात. फेल होतोय बाय 78 मार्क्स. ठीक आहे, एक्स्ट्राचे जर 78 मार्क्स पडले असते तर तो पास झाला असता. बेसिकली एवढं तर सगळ्यांना आयडिया समजली. आता पासिंग क्रायटेरिया काढायचा आपल्याला. पहिली गोष्ट तर लक्ष द्या सगळ्यांनी, 120 मार्क पडलेत मॅम विद्यार्थ्याला. ठीक आहे, त्यामध्ये जर मी 78 एक्स्ट्राचे मार्क ऍड केले असते, एक्स्ट्राचे 78 मार्क ऍड केले असते तर तो विद्यार्थी काय झाला असता, पास झाला असता. म्हणजे पासिंग कितीला आहे, पासिंग कितीला आहे, 198 मार्क्स. क्लिअर होतंय. 120 मार्क्स फेल झाला, 78 एक्स्ट्राचे पडले असते तर पास झाला असता कदाचित तो. मग 198 मार्क्सला काय पासिंग आहे मॅम. ओके, सगळ्यांना समजलं इथपर्यंत. ठीक आहे, समजा टोटल मार्क्स जे आहे, म्हणजे किती मार्काची परीक्षा आहे, समजा एक्स गुणाची परीक्षा आहे. ठीक आहे, एक्स गुण किंवा एक्स मार्काची टोटल परीक्षा आहे. आता यामध्ये आपल्याला एवढं तर सगळ्यांना लक्षात येतंय की ते 55% मार्किंगला पासिंग आहे. प्रश्नामध्ये देऊन ठेवलंय 55% ला पासिंग आहे. किती 55%, कोणाचे 55%, एक्सचे. समजत आहे, समजत आहे. समजा मी तुम्हाला एक साइडला एक एक्झाम्पल देते, 100 मार्काची एखादी एक्झाम आहे. ठीक आहे, मी म्हणतेय की 20% पासिंग आहे, पासिंग आहे. तर तुम्ही पासिंग कशाची टक्केवारी काढताय, ह्या 20ची काढताय. 20% कोणाच्या, 100 मार्काचे जर 20% पडले तुम्हाला तर तुम्ही पास होताय. तशाच पद्धतीने 55% पासिंग आहे, म्हणजे 55% कोणाचे, टोटल मार्क्सचे मॅम, राईट. म्हणजे 100 पैकी जर तुम्हाला 55% पडले तर तुम्ही पास होणार आहात, याचा अर्थ असा झाला. ठीक आहे, तर ह्याचे 55% ला मी कशा पद्धतीने रिप्रेझेंट करेल, सगळ्यांनी लक्ष द्या. 55% कोणाच्या, ऑफ एक्स. ऑफचा अर्थ काय होतो, 55% कोणाचे, एक्सचे. ठीक आहे, 55% एक्सचे. आता मला सांगा 55% ला मी अशा पद्धतीने लिहू शकते मॅम, 55 भागिले 100 इंटू एक्स. ओके, 55% ऑफ एक्स ला पासिंग आहे, म्हणजे पासिंग ऍक्च्युअल कितीला आहे, 198 मार्क्सला. मी इथे 198 मार्क्स तर लिहू शकते, बरोबर आहे. सगळ्यांना समजतंय, पास होतोय 198 मार्क्सला, 55% कोणाच्या, टोटल मार्क्सच्या, म्हणजे 198 मार्क्स इज इक्वल टू 198. मग एक्स ची व्हॅल्यू कशी काढणार, सगळ्यांनी लक्ष द्या. ज्यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन येत नाही त्यांनी सगळ्यांनी लक्ष द्या. आता इथे 198 भागिले 100 जो असतो तो वरती जाऊन इकडच्या साईडला इक्वल टू च्या इकडे गेल्यावरती तो गुणाकारामध्ये जातो आणि जो भागाकारात आहे तो गुणाकारात जातो, उलट होत असते. ठीक आहे, ठीक आहे. व्हॅल्यू एक्स ची किती येणार आहे, 360. होपिंग सगळ्यांना समजलं असेल. मी जास्त क्वेश्चन नाही घेणार आहे आज, मला फक्त समजून घ्यायची की सगळ्यांची स्टेट काय सध्याला. ठीक आहे, लेवल काय, लेवल ऑफ अंडरस्टँडिंग काय, म्हणून मी हे क्वेश्चन्स जास्त नाही घेणार, डाऊट्स जास्त घेणार आहे. ठीक आहे आज. सो रेकॉर्डिंग क्वेश्चन्स कमी असतील बट सगळ्यांचे डाऊट्स मी व्यवस्थित घेईल. ठीक आहे, बट उद्याचा लेक्चर मात्र कोणीच मिस नाही करायचा. उद्याच्या लेक्चरमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स कव्हर करेल मी आणि थोडा जास्त टाइम चालेल रोजच्या पेक्षा क्लास आपला. ठीक आहे, तर उद्याचा लेक्चर बिलकुल मिस नाही करायचं, कोणीच नाही. ठीक आहे, आता हा 4th क्वेश्चन घ्या. ऍटलीस्ट क्वेश्चन समजतोय तरी का ह्यावरती फोकस करा. ठीक आहे, एकदम स्लो प्रोसिजरने चालेल, 1-2 दिवस, नंतर तुमची स्पीड जे वाढायला पाहिजे सगळ्यांची. आता प्रश्न काय दिलाय, अ बॅट्समॅन स्कोर्ड 110 रन्स विच इन्क्लूड 3 बाउंड्रीज अँड 8 सिक्सेस. व्हॉट % ऑफ हिज टोटल स्कोर डिड ही मेक बाय रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रश्न नाही समजला मॅम, काय सांगताय, काय समजलं नाही, लक्ष द्या. एक बॅट्समॅन आहे, एक बॅटमॅन आहे. ठीक आहे, बॅट्समन नॉट बॅटमॅन. ठीक आहे, बॅट्समन असं कन्सिडर करा. ठीक आहे, बॅटिंग करणारा माणूस जो कोणी आहे त्यांनी 110 रन काढलेले आहेत. 110 रन्स टोटल आहे त्याची, टोटल आहे बरं, काही टोटल संख्या 110. या 110 रनामध्ये त्यांनी 3 बाउंड्री मारलेले आहेत. ज्यांना क्रिकेटचं नॉलेज नाहीये, एक बाउंड्री म्हणजे चौका असतो. ठीक आहे, 4 रन. एक बाउंड्री अर्थात किती रन असतात, बरोबर आहे माझं, एक बाउंड्री म्हणजे 4 रन असतात. तर 3 बाउंड्रीचे किती रन झाले, 12 रन.
बेसिकली 3 बाउंड्री म्हणजे 12 रन, 110 रनापैकी त्यांनी 3 बाउंड्री जे आहेत किंवा 12 रन जे आहेत बाउंड्री किंवा चौका मारून काढलेला आहे. ठीक आहे. नंतर 8 छक्के मारलेत त्यांनी, 8 सिक्सेस. ठीक आहे. 8 सिक्सेस म्हणजे काय असणार आहे? 8 गुणिले 6, राईट. 1 6 म्हणजे काय? 6 रन्स असतात. तर 8 सिक्सेस म्हणजे काय? 8 into 6 मॅम, म्हणजे 48 रन्स. एवढं सगळ्यांना समजलं? 110 रन टोटल काढलेत, त्यापैकी 3 काय मारलेत त्यांनी? बाउंड्रीज, आणि 8 काय मारलेत? छक्के मारलेत बेसिकली, राईट. जर आपण असं समजा त्यांनी 3 बाउंड्री आणि 8 छक्के काढलेत, म्हणजे 12 आणि 48 रन जे आहेत विदाउट पळता काढलेले आहेत किंवा एका ठिकाणी उभे राहून मारलेत. ठीक आहे. बाकी जर आपल्याला फक्त रनिंगचे काढायचे असतील, म्हणजे धावून त्यांनी किती काढलेत हे काढायचे असेल, तुम्ही कसे काढणार? 110 रन म्हणजे टोटल रन मायनस हे 12 मायनस हे 48. सगळ्यांना समजतंय का? 110 रन, त्यामध्ये काय तो धावतो पण आहे, काही बाउंड्री पण मारलेत, काही छक्के पण मारलेत ह्यासाठी. बट त्यामधून स्पेसिफिकली आपण जर बाउंड्री आणि छक्के मायनस केले, म्हणजे उरलेले ते रन त्यांनी कसे काढलेले असतील? धावून काढलेले असतील. एवढं सगळ्यांना समजतंय, राईट मॅम? ठीक आहे. मग 110 मायनस 60 करा, काय येणार आहे? 50. म्हणजे 50 रन त्यांनी कसे काढलेले आहेत? रनिंग करून काढलेले आहेत, किंवा ज्याला आपण धावून बोलतो. ठीक आहे. एवढं सगळ्यांना समजलं असेल. प्रश्न काय विचारलाय आता? प्रश्न काय विचारलाय की व्हॉट पर्सेंट ऑफ हिज टोटल स्कोर डिड ही मेक बाय रनिंग बिटवीन द विकेट्स. म्हणजे त्यांनी धावून किती टक्केवारीमध्ये किंवा त्याने जे काही रन्स पळून काढलेले आहेत किंवा धावून काढले त्याची टक्केवारी किती, हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्या विकेटच्या रेंजमध्ये त्यांनी किती टक्केवारीमध्ये रन्स धावून काढलेत. कसे काढणार मॅम? 50 रन्स त्यांनी धावून काढलेत, एवढं सगळ्यांना समजलं यामध्ये. तर कसं काढणार? 50 रन करून काढलेले भागिले टोटल रन्स. टोटल रन किती आहेत? 110 गुणिले 100%. एक गोष्ट लक्षात यायली सगळ्यांना की आतापर्यंत आपण जेवढे क्वेश्चन सोडवत चाललोय, ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी आपण काय वापरत चाललो की जे काही एखाद्या पर्टिक्युलर पर्सननी रन काढलेत किंवा एखाद्या पर्टिक्युलरला वोट्स भेटलेले आहेत भागिले टोटल रन करतोय किंवा भागिले टोटल वोट्स करतोय इंटू 100%. पर्सेंटेजची कॉन्सेप्ट समजत चालली तुम्हाला, राईट? आन्सर काय ते डझंट मॅटर, फक्त कॉन्सेप्ट आधी समजून घ्या. कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस करून येत चालेल. ठीक आहे. ठीक आहे. आता डाऊट्स असतील प्रत्येकाने विचारायचं. 1 सेकंद द्या मला, फक्त 1 सेकंद द्या फक्त. मी परत एकदा गोष्टी एक्सप्लेन करेल वाटलंस. यामध्ये काय होतं? एक फ्रूट सेलर होता. फ्रूट सेलरने काय केलं? त्याच्याकडे आपल्याला माहिती नाही सुरुवातीला किती संत्रे होते. ठीक आहे. त्यांनी संत्रे विकायला सुरू केले आणि 40% त्यांनी संत्रे काय केले? विकून टाकले. 40% विकल्यानंतर त्याच्याकडे किती राहिले होते? 420 संत्रे राहिले होते स्टील. ठीक आहे. मग मला सांगा, 100%पैकी 40% जर आपण काढून टाकले म्हणजे 60% राहिले. कशाच्या 60%? टोटलच्या, सुरुवातीच्या टोटलच्या म्हणजे एक्सच्या. 60% ऑफ एक्स म्हणजे किती असणार आहे? 420. 60%चा अर्थ काय होतो सर? 60 भागिले 100 इंटू एक्स इज इक्वल टू 420. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन होता. सेकंड मध्ये तर काही नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं टोटल वोटिंग देऊन ठेवलेली होती 3 स्टुडंट्सची. आपल्याला विनिंग कॅन्डिडेटची टक्केवारी काढायची होती. ठीक आहे. तर टोटल वोटिंग काढा आधी, टोटल वोटिंगचं कॅल्क्युलेशन काढा आणि विनिंग कॅन्डिडेटसाठी कसं करणार? विनिंग कॅन्डिडेटला जेवढे काही वोट्स भेटले भागिले टोटल नंबर ऑफ वोट्स, वोटिंग किती झालेली इंटू 100%. तसाच कॉन्सेप्ट तिसऱ्या प्रश्नालाही बसतोय, सॉरी चौथ्या प्रश्नालाही बसतोय. कसं? की टोटल नंबर ऑफ रन त्यांनी धावून किती काढलेत भागिले टोटल नंबर ऑफ रन्स इंटू 100%. ठीक आहे. आता थर्ड क्वेश्चन मध्ये काय होतं की 120 मार्क एखाद्या विद्यार्थ्याला पडले, त्याला अजून एक 78 मार्क एक्स्ट्रा पडले असते तर तो पास झाला असता. पासिंगची टक्केवारी देऊन ठेवली होती 55%. आपल्याला टोटल मार्क्स काढायचे होते. ठीक आहे. 55% कोणाचे? टोटल एक्झामच्या मार्कांचे मॅम, म्हणजेच 198 मार्क्स. अशा पद्धतीने आपण एक्सची व्हॅल्यू किंवा एक्झाम टोटल किती गुणांची आहे ते अशा वेनी कॅल्क्युलेट केली. सगळ्यांना समजलं? होप समजलं असेल. नाही समजलं तरी आमदार 1 सेकंद द्या फक्त. आता मला हे मीटिंग इथे एंड करू द्या. 1 सेकंद.